विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मध्ये पहिला धडा आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हटलं की आपल्याला माहिती आहे गुरुत्वाकर्षण शक्ती. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ज्यामुळे कोणतीही वस्तू पृथ्वीकडे ओढल्या जाते. पण किती उंचावरच्या वस्तू पृथ्वीकडे ओढल्या जातील? आणि जर सगळ्या वस्तू पृथ्वीकडे ओढल्या जात असतील तर रॉकेट पृथ्वीच्या कक्षेबाहेर कसे जातात? आणि चंद्र पृथ्वीभोवती गोल फिरतोय, तो गोलच कसा फिरतोय? सरळ पुढे निघून जात नाही किंवा पृथ्वीकडे ओढल्या जात नाही. मग यामध्ये कोणती शक्ती आहे? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील ग्रॅव्हिटेशन धड्यामध्ये. धड्याच्या सुरुवातीला आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. जसं पहिला प्रश्न विचारला आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट? एखाद्या ऑब्जेक्टवर म्हणजे वस्तूवर फोर्स अप्लाय केला तर तिथे कोणते इफेक्ट्स आपल्याला दिसतील? तर इफेक्ट्स मध्ये आपल्याला काय काय दिसतं? एखादी वस्तू स्थिर असेल म्हणजे स्टेशनरी असेल तर ते गतिमान होते म्हणजेच मोशन मध्ये येते. एखादी गतिमान असलेली वस्तू स्थिर करता येते किंवा गतीमध्ये असलेल्या वस्तूचा वेग किंवा दिशा बदलता येते आणि एखाद्या वस्तूचे आकारमान सुद्धा बदलू शकते. त्यानंतर आपल्याला विचारलंय, व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ? तर तुम्ही कोणकोणत्या फोर्सेस बद्दल आधी शिकलेले आहात? तुम्हाला कोणते फोर्सेस माहिती आहे? तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही नावे पूर्वी अभ्यासामध्ये झालेली आहेत. त्यानंतर आपल्याला विचारलंय, व्हॉट डू यू नो अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स? तर इथे सांगितलेलं आहे, वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे? युनिव्हर्सल, संपूर्ण युनिव्हर्स मध्ये, विश्वामध्ये हा फोर्स असतो. अँड इट ऍक्ट्स नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ. आणि तो फक्त पृथ्वीवरच्या कोणत्याही दोन वस्तूंमध्येच नाही तर बट ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. युनिव्हर्स मधल्या, विश्वातल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट्स मध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला बघायला मिळतो. लेट अस नाउ लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. मग हा फोर्स कोणी शोधून काढला, त्याची डिस्कवरी कोणी केली ते आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे. As we have learned, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशन हा फेनॉमेना, ग्रॅव्हिटेशन बद्दल आपल्याला माहिती सर आयझॅक न्यूटन यांच्यामुळे मिळाली. आणि त्यांची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. ॲज द स्टोरी गोज, ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग अन ऍपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. झाडावरून ऍपल खाली पडताना, सफरचंद खाली पडताना बघितलं आणि त्यावर त्यांनी विचारपूर्वक या फोर्सची डिस्कवरी केली म्हणजे शोध लावला. ही वंडर्ड व्हाय ऍपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्यांना आश्चर्य वाटलं की ऍपल व्हर्टिकली, सरळ खाली कसे आले. अँड नॉट अन अँगल टू द व्हर्टिकल, तिरके किंवा आडवे का नाही गेले. Why do they not fly off in a horizontal direction? आडव्या दिशेने सुद्धा सफरचंद नाही पडला, तो सरळ पृथ्वीकडे खाली आला. After much thought, he came to the conclusion that Earth must be attracting apple towards itself. म्हणजे बऱ्याच विचारांती न्यूटननी निष्कर्ष काढला की पृथ्वी ऍपलला, सफरचंदाला आपल्याकडे आकर्षित करते. And this attractive force must be directed towards the center of the earth. हा जो आकर्षित करणारा फोर्स आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, हा पृथ्वीच्या सेंटरकडे, मध्यभागाकडे आहे. द डायरेक्शन फ्रॉम द ऍपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज वर्टिकल डायरेक्शन ऍट द पोझिशन ऑफ ऍपल अँड दस ऍपल फॉल्स वर्टिकली डाऊनवर्ड. जर आपण ऍपलच्या पोझिशन पासून पृथ्वीच्या मध्यभागाकडे जर सरळ रेषा बघितली तर ती व्हर्टिकल डाऊनवर्ड पोझिशन दाखवते आहे. म्हणून सफरचंद व्हर्टिकली डाऊनवर्ड येताना दिसतं, सरळ खाली येताना दिसतंय. आता आपल्याला एक आकृती दाखवलेली आहे, फिगर 1.1. त्याचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर तिथे ऍपलची पोझिशन आणि पृथ्वीचा मध्यभाग यांना जोडणारी जर सरळ रेषा काढली
तर ती आपल्याला परपेंडिक्युलर म्हणजे लंब आहे हे लक्षात येते. तसंच आकृतीमध्ये चंद्र दाखवलेला आहे. चंद्राची पोझिशन ही पृथ्वीच्या मध्यभागाला जोडली तर अट्रॅक्टिव्ह फोर्स कुठे वर्क होतोय हे आपल्याला लक्षात येतं. आता या फोर्सला काहीतरी नाव द्यावं लागेल. तर न्यूटननी या अट्रॅक्टिव्ह फोर्सला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटलं आणि तोच आपण गुरुत्वाकर्षण बल या नावाने अभ्यासतो. आता प्रश्न असा येतो की सफरचंदाला पृथ्वी स्वतःकडे गुरुत्वाकर्षण बलामुळे अट्रॅक्ट करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यावर वर्क होतोय. तसाच आणखी उंचीवरच्या वस्तूवर सुद्धा अट्रॅक्टिव्ह फोर्स असू शकतो. पण हा अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती उंचापर्यंत असू शकेल? तो चंद्रापर्यंत पण असू शकेल का? किंवा त्या पलीकडे असणारे इतर ग्रहांवर सुद्धा असू शकेल का? तर हे जाणण्यासाठी आपण पुढचा भाग बघूया, सेंट्रिपिटल फोर्स. तुम्हाला माहिती आहे फोर्स आणि मोशन मध्ये काय संबंध आहे. नववीमध्ये तुम्ही शिकले आहात की फोर्स इज नेसेसरी टू चेंज स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टची स्पीड, वेग किंवा डायरेक्शन, दिशा बदलण्यासाठी फोर्स लावण्याची गरज असते. तर सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स यामध्ये काय संबंध आहे हे समजण्यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी सुरुवातीला दिलेली आहे आणि बाजूला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे ती ऍक्टिव्हिटी कशी करायची आहे. त्यासाठी आपल्याला सांगितलंय की एक छोटासा दगड घ्यायचा, त्याला एक धागा बांधायचा आणि धाग्याचं दुसरं टोक धरून तो गोल गोल फिरवायचा. ज्या वेळेला तुम्ही धागा गोल फिरवताय तो दगड सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो. जर त्या दगडाला मोशन आली आहे तर याचा अर्थ आपण काही फोर्स अप्लाय करतोय का? आणि फोर्स अप्लाय करत असेल तर त्या फोर्सची दिशा कोणती? आणि तो फोर्स जर आपण थांबवला तर दगडावर त्याचा काय परिणाम होईल? तर आपल्याला लक्षात येतं की जोपर्यंत आपण धागा धरून ठेवलेला आहे तो दगड आपल्याकडे ओढला जातोय. म्हणजेच जो सेंटर आहे त्या सेंटरकडे मोशनचा फोर्स वर्क होतो किंवा अप्लाय होतो. आणि ज्या वेळेला धागा तुम्ही सोडून द्याल त्यावेळेला तो दगड सरळ पुढे जाऊन पडेल. आकृतीमध्ये तुम्ही खालच्या बाजूची आकृती जर बघितली तर तुम्हाला लक्षात येते काळा डॉट जो दाखवलेला आहे तो दगड आहे आणि तिथून सर्कलला टँजेन्शियल पोझिशन मध्ये तो दगड पुढे जातो हे दाखवलेलं आहे. म्हणजे फोर्सची डायरेक्शन सेंटरकडे आहे आणि दगड टँजेन्शियल डायरेक्शनने पुढे जातो आहे आणि या दोन डायरेक्शन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, ज्याच्यामुळे तो दगड सर्क्युलर मोशन मध्ये फिरत राहतो जोपर्यंत आपण धागा धरून ठेवलेला आहे. आणि ज्या वेळेला धागा आपण हातातून सोडणार त्या पॉइंटला जी टँजेंटची डायरेक्शन असेल त्या टँजेंटच्या डायरेक्शनने तो दगड पुढे जाऊन पडेल. तर याला म्हणतात टँजेन्शियल डायरेक्शन. आता याच पद्धतीने पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण शक्ती चंद्रावर वर्क करते. म्हणजेच पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मून गोल फिरतोय, तो एक पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये फिरत राहतोय, तो इतरत्र जात नाही. म्हणजे पृथ्वीपासून दूरही जात नाही किंवा पृथ्वीकडे ओढल्या जात नाही. आणि याच पद्धतीने सूर्याभोवती इतर प्लॅनेट, सन आणि प्लॅनेट यांच्यामध्ये जे मोशन आहे याच पद्धतीने इतर प्लॅनेट सूर्याभोवती फिरतात, सन भोवती फिरतात, जे तुम्ही सोलार सिस्टीम मध्ये अभ्यासलेलं आहे. तर या पद्धतीने आपण सेंट्रिपिटल फोर्सचा अर्थ जाणून घेतला. आता यामध्ये डेफिनेशन दिलेली आहे. पुस्तकामध्ये सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन दिली आहे बघा. 10च्या पुढे लिहिलं आहे अ फोर्स दॅट ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल and it is directed towards the center of the circle. This is called the centripetal force. म्हणजेच centripetal means center seeking, that is the object tries to go towards the center of circle because of this force. एखाद्या वर्तुळाकार दिशेमध्ये फिरणाऱ्या वस्तूला स्वतःकडे म्हणजे केंद्राकडे ओढणारा असा हा फोर्स आहे, म्हणून त्याला सेंट्रिपेटल फोर्स म्हटलेला आहे. तर असे हे सर आयझॅक न्यूटन यांना आधुनिक काळातले अग्रगण्य शास्त्रज्ञ म्हटलं जातं.
म्हणून पुस्तकामध्ये लिहिलं आहे ही वॉज द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ रिसेंट टाइम्स. त्यांनी त्यांचे जे लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन अँड थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी या सगळ्यांचे सिद्धांताची माहिती त्यांच्या प्रिन्सिपिया नावाच्या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. त्यांच्या पहिले केपलर नावाच्या शास्त्रज्ञांनी ग्रहांचे जे कक्ष असतात त्यांचं वर्णन केलेलं होतं, पण त्या कक्षामध्ये याच नियमांनी ग्रह का फिरतात याबद्दल ते सांगू शकले नाहीत. तर सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनल लॉचा उपयोग करून त्यांचा सिद्धांत पुढे मांडला, गणितीय पद्धतीने मांडला. आणि सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वप्रथम रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपचा शोध लावला. त्यांच्यापूर्वी ग्रहांचं निरीक्षण केवळ डोळ्यांनीच केलं जायचं. तर यासाठी आपल्याला आता पहिले केपलर यांचे 3 नियम, 3 लॉज ऑफ केपलर हे समजून घ्यायचे आहेत आणि नंतर न्यूटननी त्यांचा कसा उपयोग केला आहे ते समजायचं आहे. तर पहिले आपण बघूया लॉज ऑफ केपलर. केपलर्स लॉ समजण्याआधी आपल्याला डू यू नो या बॉक्समध्ये एक माहिती दिलेली आहे ती समजून घेऊयात. त्यामध्ये लिहिलेलं आहे an ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. कोन जसा आईस्क्रीमचा कोन असतो त्या कोनला तुम्ही इन्क्लाइंड प्लेन मध्ये म्हणजे तिरक्या रेषेमध्ये जर कट केलं तर जो कोनवर लंब वर्तुळाकार तयार होईल त्या आकाराला म्हणतात इलिप्स. तुम्हाला बाजूला आकृतीमध्ये दाखवलं आहे, निळ्या रंगामध्ये इलिप्स आहे आणि त्यामध्ये 2 पॉइंट मार्क केलेले आहेत बघा, F1 आणि F2. या 2 पॉइंटला फोकस पॉइंट म्हणतात. तर आपल्याला पुढे सांगितलं आहे इट हॅज 2 फोकल पॉइंट्स. इलिप्स आकारामध्ये 2 फोकस पॉइंट असतात. द सम ऑफ द डिस्टन्सेस ऑफ द 2 फोकस पॉइंट फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. हे जे फोकल पॉइंट्स आहे या फोकल पॉइंट पासून इलिप्सवर कोणताही एखादा पॉइंट जर घेतला तर त्या अंतरांची बेरीज ही नेहमी कॉन्स्टंट असते, एक समान असते. त्यासाठी इथे आपल्याला उदाहरण दाखवलेलं आहे. F1, F2 हे इलिप्सच्या आतमध्ये 2 फोकल पॉइंट आहेत. जर इलिप्सवर आपण A, B आणि C असे 3 पॉइंट कन्सिडर केले तर A पासून F1 आणि F2 चं अंतर यांची बेरीज म्हणजे AF1 प्लस AF2, तसंच B पॉइंट पासून F1 आणि F2 पर्यंतच्या अंतरांची बेरीज केली म्हणजे BF1 प्लस BF2 आणि C पॉइंट पासून F1 आणि F2 पर्यंतच्या अंतरांची बेरीज केली म्हणजे CF1 प्लस CF2. तर या तीनही बेरजा एक समान येतील. आता यावरून आपल्याला केपलर्स फर्स्ट लॉ समजायचा आहे. आता आपण केपलर्सचे लॉ बघू. केपलर्स फर्स्ट लॉ सांगतो आहे द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. फोकाय हा फोकल पॉइंटचा अनेक वचनी शब्द आहे. तर इथे म्हटलं आहे ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट म्हणजे प्लॅनेटचा, ग्रहाचा जो मार्ग आहे, भ्रमण करण्याचा मार्ग त्याला म्हणतात ऑर्बिट. इज अन इलिप्स, तो कसा आहे, इलिप्स आकाराचा आहे, लंबवर्तुळाकार आहे. आणि सन इज ऍट वन ऑफ द फोकाय, जे 2 फोकल पॉइंट असतात इलिप्स मध्ये त्यापैकी एका फोकल पॉइंट वर सूर्य असतो. तर तुम्हाला बाजूला आकृतीमध्ये दिसतंय बघा, इलिप्टिकल शेप दाखवलेला आहे जो प्लॅनेटचा मार्ग आहे आणि सन एस अक्षरांनी केशरी रंगामध्ये दाखवलेला आहे. तर फिगर 1.4 shows elliptical orbit of a planet revolving around the sun and the position of the sun is indicated by S. त्यानंतर केपलर सेकंड लॉ सांगतो आहे the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. याचा अर्थ काय, तर लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, प्लॅनेटची जी पोझिशन असेल त्या पोझिशन पासून सन पर्यंत जर आपण एक इमॅजिनरी लाईन जोडली, ऍक्च्युअल लाईन नसते, लाईन जॉईनिंग म्हणजे आपण हे इमॅजिन करतो आहे, तर ज्या ठिकाणी ग्रह आहे, प्लॅनेट आहे, तिथून सूर्यापर्यंत जोडणारी रेषा जर काढली तर ज्या
समान कालावधीमध्ये तो प्लॅनेट मार्गक्रमण करतो आहे त्या कालावधीमध्ये समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ तो पुढे चालेल। याला व्यवस्थित समजण्यासाठी आपण आकृतीमध्ये बघू। ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत प्लॅनेट पुढे जातो आहे, त्यासाठी त्याला काही काळ लागला असेल, तेवढ्याच कालावधीमध्ये पुढे सी पॉइंट पासून डी पॉइंट पर्यंत प्लॅनेट जातो आहे। म्हणजे ए पॉइंट पासून बी पर्यंत जाण्यासाठी जेवढा कालावधी लागला तेवढाच कालावधी सी पॉइंट पासून डी पॉइंट पर्यंत जाण्यासाठी लागला। मग आता ए पॉइंट पासून एस आणि बी पॉइंट पासून एस यांना जोडणाऱ्या भागामध्ये जे निळ्या रंगामध्ये तुम्हाला क्षेत्रफळ दाखवलेलं आहे ते क्षेत्रफळ आणि तसंच सी पासून एस पर्यंत आणि डी पासून एस पर्यंत जोडणाऱ्या दोन रेषांच्या मध्ये जो निळ्या भागामध्ये क्षेत्रफळ दाखवलेलं आहे हे दोन्हीही क्षेत्रफळ समान आहे। म्हणजेच ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जो कालावधी लागला आणि सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी जो कालावधी लागला तो समान होता आणि या दोन पॉइंटच्या मधल्या कालावधीमध्ये जे क्षेत्रफळ निळ्या रंगामध्ये दाखवलेलं आहे ते क्षेत्रफळ सुद्धा समान आहे। तर त्यासाठी आपल्याला पुढे लिहिलेलं आहे AB and CD are distances covered by the planet in equal time. That is, after equal intervals of time, the position of the planet starting from A and C are shown by B and D respectively. The straight lines AS and CS sweeps equal areas in equal interval of time, and that is area ASB and CST are equal. त्यानंतर केपलर्स थर्ड लॉ सांगतो आहे द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन। स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन, आधी एवढ्या शब्दांचा अर्थ बघू। पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन, रिव्होल्यूशन म्हणजे एक परिभ्रमण, एक वर्तुळाकार भ्रमण करण्यासाठी प्लॅनेटला जो कालावधी लागतो त्याला म्हणतात पिरियड ऑफ रिव्होल्यूशन। त्या पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर वर्ग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कशाला, तर आता पुढच्या शब्दांचा एक साथ अर्थ बघायचा। द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन, एवढ्या शब्दांचा अर्थ बघू। क्यूब म्हणजे जसा तुम्ही मॅथ्स मध्ये रेस टू 3 म्हणता तो क्यूब, कशाचा, मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन। प्लॅनेटचं सन पासूनचं अंतर हे एक समान नाही आहे, कारण तुम्ही बघितलं जो भ्रमणाचा मार्ग आहे तो इलिप्टिकल आहे, त्यामुळे सूर्याचं आणि ग्रहाचं अंतर हे कमी जास्त होतं। तर एकंदर अंतराचा मीन काढायचा आणि त्याचा क्यूब करायचा, तर जो भ्रमणासाठी लागलेला काळ आहे त्याचा स्क्वेअर आणि जो डिस्टन्स आहे त्याचा क्यूब आहे हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत। डायरेक्टली प्रपोर्शनलचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, एक संख्या वाढली तर त्याच्याशी संबंधित पुढची संख्या सुद्धा वाढते। तर यालाच आपल्याला अक्षरामध्ये सांगितलेलं आहे इफ आर इज द एव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन। समजा एव्हरेज डिस्टन्स साठी, मीन डिस्टन्स साठी आपण आर अक्षर घेतलं अँड टी इज द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, टी हा टाइम पिरियड सांगतो आहे एक रिव्होल्यूशन पूर्ण होण्यासाठी। तर जे आपण शब्दामध्ये लॉ वाचला त्याला कसं दाखवलं जाईल, तर टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू आर क्यूब, चिन्हामध्ये प्रपोर्शनल साइन घेतलेली आहे। दॅट इज टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट, आणि यासाठी कॉन्स्टंट के वापरला जातो। तर या पद्धतीने केपलरचे 3 नियम सांगितलेले आहे। हे नियम केपलरनी फक्त निरीक्षणाद्वारे अभ्यासाने सांगितलेले आहेत।